हॅलो फ्रेंड्स, वैष्णवी फॅशन डिझाईनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज आपण प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग कशी करायची ते बघणार आहोत. तर यासाठी मी इथे काही मापं घेतले आहेत. उंची, छाती, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, बाही लांबी, दंड, घेर आणि मोंडा. तर बघा, उंची ही 12.5 इंच आहे. त्यात 1 इंच मिळवला म्हणजे 13.5 इंच उंची आहे. छाती ही 30ची आहे. त्याचा चौथा भाग 7.5 आहे आणि मार्जिनसाठी मी इथे 3 इंच एक्स्ट्रा घेतला आहे. म्हणजे टोटल 10.5ची आपली घडी येणार आहे. त्यानंतर कमर हे 23 आहे. तर 23चा चौथा भाग 5.25 इंच हे आपल्याला फिटिंगसाठी लागणार आहे. त्यानंतर पुढचा गळा, मागचा गळा, बाही लांबी यात आपल्याला अर्धा इंच हे मिळवायचं असतं. तर बघा, पुढचा गळा 5.5 आहे. त्यात अर्धा इंच मिळवल्यानंतर 6 इंचचा आपला पुढचा गळा होणार आहे. त्यानंतर मागचा गळा 8.5 इंच आहे. त्यात अर्धा इंच मिळवल्यानंतर 9 इंचचा मागचा गळा होणार आहे. त्यानंतर बाही लांबी ही 4.5 आहे. तर त्यामध्ये अर्धा इंच मिळवल्यानंतर 5 इंचाची आपल्याला बाही लांबी इथे घ्यावी लागणार आहे. त्यानंतर बघा, आता आपला दंडघेर. दंडघेर हा 9.5 इंच आहे. मोंडा हा 7.5 फिटिंगचा आहे. त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग हा 7.5 इंच आहे. त्यामुळे त्याच्यानुसार आपल्याला प्रिन्सेस कटचा टक्स हा घ्यावा लागणार आहे. तर त्यासाठी चार्ट आहे. छातीचा चौथा भाग 7.5 आहे. तर त्यासाठी 3.25 इंचाचा टक्स आपल्याला घ्यायचा आहे. तर ते आपण पुढे बघू. तर बघा, आधी आपण पेपर कटिंगला सुरुवात करू. मी पेपर असा फोल्ड करून घेतलेला आहे आणि फोल्ड केलेला जी बंद बाजू आहे तिकडनं आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे मी पेपर फोल्ड करून घेत आहे आणि बंद बाजूकडून आता मी उंची टाकून घेत आहे. तर बघा, आपली उंची 13.5 इंच आहे. तर ती मी अशा प्रकारे टेप ठेवून स्ट्रेट ठेवत आहे आणि 13.5 इंचला एक मार्किंग करून घेत आहे. तर इथे आपलं 13.5 इंच येत आहे. त्यानंतर बघा, आपली घडी ही 10.5ची येत आहे. तर वरच्या साईडने आपल्याला 10.5 इंचाला एक मार्किंग करून घ्यायचे आहे. तर बघा, मी टेप अशा प्रकारे ठेवत आहे आणि 10.5 इंचला मार्किंग करून घेत आहे. आता आपल्याला एक मार्किंग सेंटरलाही करून घ्यायची आहे, कारण आपल्याला पहिलं एक बॉक्स ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी उंचीपासून तर छातीचा जो चौथा भागाचं आपण जे कॅल्क्युलेशन केलं आहे त्यानुसार 10.5ची जी घडी टाकली आहे त्याचा आपल्याला बॉक्स बनवायचा आहे. तर बघा, खालच्या साईडने पण जिथं आपण उंची टाकली होती तिथे पण एक टिक मार्क करून एक मार्किंग करायची आहे की छातीचा जो चौथा भाग आहे, घडी आहे ती 10.5ची तिथे. तर अशा प्रकारे आता आपल्याला एक बॉक्स ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी सगळ्या बाजूने एकदा चेक करून घ्यायचं आहे. सुट्ट्या साईडने पण चेक करून घ्यायचं आहे की आपली उंची ही 13.5 येते की नाही. तर बघा, अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतली. आता हे पॉईंट आपल्याला जॉईन करायचे आहे. पट्टीच्या साहाय्याने आता मी इथे एक बॉक्स ड्रॉ करून घेणार आहे. तर बघा, मी आता बॉक्स ड्रॉ करत आहे. अशा प्रकारे मी पट्टी ठेवली आणि आता बॉक्स ड्रॉ करत आहे. आपण इथे 10.5ची घडी टाकली आहे. पण जेव्हा आपण बॅक साईड कटिंग केल्यानंतर
बॅक साईड सेपरेट करणार, तेव्हा त्या बॅक साईडमधून आपल्याला अर्धा इंच हे मायनस करायचं असतं. म्हणजे फिटिंगच्या साईडने आपल्याला अर्धा इंच हे कट करून घ्यायचं असतं. कारण मागच्या साईडने आपल्याला एकच टक्स द्यायचं आहे, कमरेची टक्स. आणि पुढच्या साईडने आपल्याला जो प्रिन्सेस शेपचा जो टक्स आहे तर तो जास्त म्हणजे 1.25 आपण घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला ती बॅक साईडनी अर्धा इंच आपल्याला हे मायनस करायचं आहे. तर बघा आता आपण इथं शोल्डर टाकून घेऊया. आपलं शोल्डर हे गळारुंदी आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे आणि शोल्डर 3 अशा प्रकारे आपण 5.5 इंचाला मार्किंग करून घेणार आहोत. 2.5 आणि 3, 2.5च्या पुढे 3 इंचला मार्किंग करायची आहे. म्हणजे ते टोटल 5.5 इंचचं आपलं शोल्डर हे होणार आहे. तर बघा इथं बरोबर 3 भरते. त्यानंतर आता हे जे 5.5 इंच आहे तर त्याच्या खाली आपल्याला मोंढा टाकायचा आहे. 7.5 साठी आपला मोंढा 5.5 इंचाचा येणार आहे. तर बघा त्या 5.5च्या खाली आपल्याला 5.5 इंचचा मोंढा हा घ्यायचा आहे. बघा मी इथे 5.5 इंचला मार्किंग करत आहे. दुसऱ्या साईडनी पण मोजून घ्यायचं आहे बरोबर 5.5 इंच. म्हणजे आपला हा एक बॉक्स ड्रॉ करायचा आहे. तर बघा आता मोंढ्याला शेप देण्यासाठी मी 1 इंच आणि त्यापुढे अर्धा इंच अशा प्रकारे मार्किंग करून घेत आहे आणि मोंढ्याला आकार हा देणार आहे. तर बघा 1 इंचातून जो मोंढ्याला शेप दिला आहे तर तो फ्रंट साईडचा आहे आणि त्याच्या पुढे अर्धा इंचातून जो मोंढा गेला आहे तर तो बॅक साईडचा मोंढा आहे. बघा आता हा जो फ्रंट साईडचा 1 इंचातून गेलेला मोंढा आहे तर तो थोडासा आपल्याला बाहेरच्या साईडने असा काढून घ्यायचा आहे आणि परत त्या रेषेला जॉईंट करायचा आहे. त्यानंतर पुढं हा अर्धा इंचातून गेलेला हा बॅक साईडचा मोंढा आहे. मग अशा प्रकारे मी त्याला शेप देऊन घेतला आहे. तर ही मार्किंग झाली आपली मोंढ्याची. त्यानंतर आता आपल्याला टाकायची आहे पुढच्या साईडच्या गळ्यात, म्हणजे पुढच्या साईडचा जो गळा आहे तो आपल्याला आता टाकून घ्यायचा आहे. तो आपला 6 इंच होता तर मी इथे 6 इंचला एक मार्किंग करून घेत आहे. आणि याचाही एक बॉक्स आपल्याला ड्रॉ करायचा आहे. गळारुंदी 2.5 होती तर खालच्या साईडने पण 2.5 इंच कुठे भरतं त्याची एक मार्किंग करून घ्यायची आहे. जिथे आपलं 6 इंच उंची आपण टाकली तिथे 2.5ची एक मार्किंग करून घ्यायची आहे. बघा मी इथे 2.5ला एक मार्क करून घेत आहे. त्यानंतर आता हा मी बॉक्स ड्रॉ करत आहे जेणेकरून आपल्याला फ्रंट साईडचा गळ्याची जी उंची आहे किंवा जो गळा आहे आपल्याला तो ड्रॉ करता येईल. मी इथे गोल गळा घेणार आहे. तुम्ही पान गळा वगैरे प्रिन्सेससाठी पुढचा गळा हा कोणताही घेऊ शकतो. आता बघा 1 इंचाला मी इथून टिक मार्क केली आणि त्याच्यातून आता आपल्याला गोलाकार हा देऊन घ्यायचा आहे. बघा मी आता पुढच्या गळ्याचा आकार अशा प्रकारे देऊन घेत आहे. बघा इथे मी गोलाकार हा देऊन घेतला आहे. अशा प्रकारे आपला मोंढा आणि गळा ड्रॉ करून झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला प्रिन्सेस कटोरीसाठी आता आपल्याला टक्स टाकायचा आहे. त्याआधी आणि खालच्या साईडने आपल्याला बाहीसाठी तो पेपर आपल्याला यूज करायचा आहे. आपली बाही 5 इंचाची आहे त्यामुळे तेवढा पेपर सफिशियंट आहे. त्यामुळे मी काय करते आता एक खाली बॉक्सच्या खाली अर्धा इंचाला एक मार्किंग करून घेतली आणि आता मी ते जॉईंट करते. म्हणजे कसं आपल्याला पुढे बाहीसाठी तो बॉक्स सेपरेट लागणार आहे. तर त्यासाठी मी एक लाईन ड्रॉ करून घेत आहे.
बाही कटिंग आपण नंतर बघू. अशा प्रकारे मी एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे. तर बघा, त्यानंतर आता आपण टक्स टाकून घेणार आहोत. बंद बाजूकडून आपल्याला 3.25चा टक्स टाकायचा आहे, हे मी मगाशी सांगितलं. तर आता आपण तो चार्ट बघू. तर बघा, अशा प्रकारे छातीचा चौथा भाग आणि त्यानुसार टक्स कितीचा टाकायचा हे मी या चार्टमध्ये दिलं आहे. बघा, आपलं माप आहे 7.5. 7.5साठी 3.25चा टक्स हा आपल्याला लागणार आहे. तर तो मी अशा प्रकारे टाकून घेत आहे. बघा, बंद बाजूकडून 3.25 इंच कुठे भरत आहे, तर तिथे मी एक मार्किंग करून घेत आहे. हा झाला आपला आडवा टक्स. आता त्याच्यावरती, त्या मार्किंगच्या वरती आपल्याला 4 इंचाचा टक्स मार्किंग करून घ्यायची आहे. बघा, असं 3.25 इथं भरते. तर त्याच्यावरती आपल्याला 4 इंचाचा टक्स मार्किंग करून घ्यायची आहे त्या बिंदूच्या वरती. आता बघा, मी 4 इंचाचा वरती टक्स मार्किंग करून घेत आहे. इथे येत आहे आपला तो. त्याच्या पुढे आपल्याला प्रिन्सेस शेप देण्यासाठी 1.25चा टक्स टाकायचा आहे. म्हणजे 2.25 इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि वरती 2 इंच. अशा प्रकारे आपण हे आता जॉईन करून घेऊया. म्हणजे आता हा जो पुढच्या साईडचा जो मुंडा आहे त्याच्यातून आपण 2 इंचचा अशा प्रकारे टेप ठेवून 2.5 इंचचा आपण एक बिंदू देऊन घेणार आहे. हे सगळे जे पॉईंट देत आहे त्या पॉईंटमुळे आपल्याला प्रिन्सेस शेप देण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे मी असे पॉईंट देऊन घेते आणि बघा, अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला प्रिन्सेसचा शेप हा देऊन घ्यायचा आहे. तर बघा, टक्सचा शेप मी कसा देत आहे. ही जी आपण 2 इंचाची लाईन ड्रॉ केली त्यामध्ये ही लाईन मिक्स करायची आहे. म्हणजे अशा प्रकारे आता तो शेप आपला रेडी होत आहे. आता हे जे आपण 2.25 इंचचं मार्जिन घेतलं आहे तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण पुढे जे 3 इंच म्हणजे आधीच आपण ते मार्जिन घेतलं होतं ते त्यासाठीच घेतलं होतं. आता बघा, अशा प्रकारे आपले सगळे काही मार्किंग झालं आहे. आता आपण कटिंगला सुरुवात करणार आहोत. तर बघा, कटिंगला सुरुवात करण्याआधी अतिशय सावकाश आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे आधी खालच्या साईडने आपल्याला सुरुवात करायची आहे आणि फक्त जो बॅक पार्ट आहे ना, बॅकचा जो मुंडा, तिथून आपल्याला कटिंग करायची आहे. अशा प्रकारे मी आता बॅक साईडचा मोंड्यातून आता मी कटिंग करून घेत आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला बॅक पार्ट हा सेपरेट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली बॅकच्या मुंड्यातून कटिंग झालेली आहे आणि आता आपल्याला बॅक पार्ट हा सेपरेट करून घ्यायचा आहे. आणि बॅक पार्ट सेपरेट केल्यानंतर आपल्याला फिटिंगच्या साईडनी, तिकडच्या साईडने आपल्याला काय करायचं आहे, 1/2 इंच हे कट करून घ्यायचं आहे. ते इथे व्हिडिओमध्ये शूट झालेलं नाही आहे, पण आपल्याला त्या साईडने ते कट करून घ्यायचं आहे. तर बघा, हा बॅक पार्ट. आणि आता आपल्याला हा प्रिन्सेसचा जो कटोरी आहे, प्रिन्सेसचा जो शेप आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर हा आपला साईड पार्ट आहे. आता आपण गळाही त्याचा कट करणार आहोत, पण हा पहिला जो फ्रंट साईडचा मोंडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. अर्धा ह्या साईडला आला आणि अर्धा कटोरीच्या साईडला आलेला आहे. तर दोन्ही साईडचा आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे. आता गळ्याला शेप गळा तो कट करून घेत आहे. त्यानंतर बघा,
हा आपला साईड पार्ट रेडी झालेला आहे. आणि आता ही जी कटोरी आहे प्रिन्सेसची, त्याच्यावरती जो अर्धा मोंड्याचा शेप आलेला आहे, तर तोही मी कट करून घेतला आहे. आणि आता हे प्रिन्सेस टक्सचं जे आपण मार्जिन घेतलं होतं, तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, ते आपण ही जी प्रिन्सेसची कटोरी, प्रिन्सेसचा साईड पार्ट आणि बॅक पार्ट असं आपलं हे रेडी झालेलं आहे. त्यानंतर आता आपण बाही कटिंग करून घेऊ. तर बघा, उरलेला मी जो बॉक्स ड्रॉ करून घेतला होता त्यासाठी एक लाईन, तर तोच पेपर मी यूज करत आहे. बंद बाजूकडून आपल्याला उंची टाकायची आहे. आणि यासाठी आपल्याला छातीचा चौथा भाग हा खालच्या साईडने घ्यायचा आहे. तर बघा, छातीचा चौथा भाग म्हणजे 7.5, तिथे एक मी मार्किंग करून घेत आहे. अशा प्रकारे मी तिथे एक मार्किंग केली आणि बंद बाजूकडून उंची टाकून घेत आहे 5 इंच. वरच्या साईडने परत आपल्याला एक कॉलम ड्रॉ करायचा आहे, तर 7.5 आणि उंची 5 हे परत एकदा चेक करून घ्यायचं आणि एक बॉक्स आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे मी बॉक्स ड्रॉ करत आहे. आणि आपली बाही ही 7च्या आत असेल तर आपण कॅफाईट ही 2.5ची टाकत असतो. आणि त्याच्या पुढे असेल तर 3 इंचाची. आता बघा, इथं 5 इंच म्हणजे 7च्या आत आहे, तर मी इथे 2.5ची कॅफाईट घेत आहे. त्या कॅफाईटच्या तिथे 1 इंच, खालच्या साईडनी 1 इंच व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी पॉईंट देऊन घेत आहे. वरच्या साईडनी 2 इंच आणि हे पॉईंट जॉईंट करून घेत आहे. बघा कशा प्रकारे करत आहे ते व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. त्यानंतर याला फिश शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. खालच्या साईडने थोडासा कर्व आणि वरच्या साईडने पण थोडासा कर्व, असा फिश शेपचा आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे मी फिश शेप देऊन घेतला आहे. आता आपल्याला खालचा जो एक पॉईंट घेतला आहे ना आपण, तिथे तो वरच्या साईडला कॅफाईटच्या तिथे आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे मी तो जॉईन करून घेत आहे. आणि आता कटिंगला सुरुवात करू. खालच्या साईडने इथपासून आपल्याला कटिंगला सुरुवात करायची आहे आणि फक्त बाहेरचा पोर्शन आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे मी कटिंग करत आहे. आणि आता बाही ओपन करायची आणि आता आतल्या साईडचा, फ्रंट साईडचा कर्व हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा, मी तो अशा प्रकारे कट करून घेत आहे. आता बघा, आपली बाहीची कटिंग ही झाली आहे. ही फ्रंट साईड आहे आणि ही बॅक साईड आहे. अशा प्रकारे आपली बाही कटिंग ही झाली आहे. तर बघा, या सगळ्या पार्टला किती साईजचे आहे ते साईज आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे, नंतर कन्फ्युजन नको. तर बघा, 30 साईजचे आहे. मग मी प्रत्येक पार्टवर 30 साईज ही लिहून घेत आहे. आणि आता हा बॅक पार्ट आहे, इथेही मी 30 साईज लिहून घेत आहे. अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने आपण प्रिन्सेस कटची पेपर कटिंग कशी करायची हे बघितलं आहे. आणि आता बघा, हा बाहीचा फ्रंट साईड आहे, ती लक्षात येण्यासाठी इथे मी एक लिहून घेतला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि बघा, परत भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. हे बघा, हा साईड पार्ट, त्याच्यावरही मी 30 साईज लिहून घेत आहे. यात काही डाऊट असतील तर मला कमेंट करून कळवा. ते डाऊट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की क्लिअर करू. तोपर्यंत नमस्कार.